नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक आणि त्यानंतर चर्चा करणार आहोत अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता कोणत्या पक्षाचा किंवा नेत्याचा नंबर लागतो. 2 दिवसापूर्वीच ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या मागे खूप दिवसापासून ईडीची कारवाई चालू होती, पण त्यांच्याकडे काही पुरावे नसल्यामुळे ते शांत होते. परंतु अरविंद केजरीवाल यांचे 3 नेते सिंग, जैन, सिसोदिया यांना यापूर्वी अटक झालेली आहे. या अटकेचे कारण मद्य घोटाळा हे आहे. मद्य घोटाळ्यामध्ये ही 3 नावे प्रथम आली होती, त्यांना अटक झाली होती. तर आता अरविंद केजरीवाल यांचं प्रामुख्याने नाव आल्यामुळे त्यांनाही अटक झालेली आहे. अरविंद केजरीवाल हे आप पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांची दिल्लीमध्ये सरकार आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने 9 वेळा समन्स बजावले होते, परंतु ते एकाही समन्सला कोर्टात हजर नव्हते. त्यांनी कायदेशीर त्यांच्या वकिलांनी त्या 9 समन्सला उत्तर दिले होते. ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी त्यांच्याकडे काही सरळ पुरावे नसल्यामुळे ते आत्तापर्यंत त्यांना अटक करू शकले नव्हते, परंतु त्यांच्या हाती आता पुरावे आल्यामुळे त्यांनी त्यांना अटक केली आहे. कोर्टाने केजरीवाल यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर ईडीने त्यांच्यावर लगेचच त्यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांचं मद्य घोटाळ्यामध्ये प्रामुख्याने नाव असल्यामुळे त्यांना अटक झालेली आहे. अरविंद केजरीवाल हे यांचे दिल्लीमध्ये सरकार असून तसेच पंजाबमध्ये त्यांचे सरकार आहे. BJP वाल्यांनी त्यांना खूप वेळा समन्स बजावला होता, परंतु त्यांनी ते कोणत्याही समन्सचं उत्तर दिलं नव्हतं. अरविंद केजरीवाल यांचे 2 ठिकाणी सरकार असल्यामुळे पंजाबमध्ये 14 खासदार व दिल्लीत 7 खासदार असे एकूण 21 खासदार आहेत व त्यांचा दबदबा दिल्ली व पंजाबमध्ये खूप मोठा आहे. BJP सरकार साम दाम दंड भेद वापरून दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. अरविंद केजरीवाल ह्या कोणत्याही राजकारणाला बळी न पडता त्यांना उत्तर देत राहिले. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देता जेलमध्ये जाणे पसंत केले व जेलमधून सरकार चालवेल असं त्यांनी बाईट दिला. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यावर ईडीची कारवाई झाली आहे. मागे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरही कारवाई झाली, परंतु त्यांनी आपले सरकार स्थापन केले व नंतर ते जेलमध्ये गेले, त्यामुळे ते सरकार सुस्थितीत आहे. परंतु दिल्लीमधील सरकार हे केजरीवाल यांनी राजीनामा न दिल्यामुळे त्यांनी घोषणा केली की मी दिल्ली कोर्टात तुरुंगात बसून सरकार चालवेल. परंतु हे कितपत शक्य होत आहे हे येणाऱ्या पुढील काळात समजेल. BJP हे खूप खालच्या पातळीचं राजकारण करत आहे. ते दिल्ली सरकार हे बरखास्तही करू शकतं. एका दृष्टीने केजरीवाल यांनी दिल्लीचं सरकार रामभरोसे केलं आहे. त्यांनी राजीनामा देऊन दुसरा एखादा नेता मुख्यमंत्री करणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं काही केलं नाही. हे सर्व घटना घडत असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच BJP सरकार म्हणजेच ईडीने काँग्रेसचे सर्व अकाउंट बंद केलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला येणाऱ्या इलेक्शनमध्ये पैसा खर्च करण्यासाठी नाही. त्यामुळे काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. BJP सरकार हे सुडाचे राजकारण करत आहे. एक तर ते आमच्या बरोबर या किंवा घरी बसा असं त्यांचं राजकारण सध्या चालू आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेली अटक, त्यामुळे देशभर खळबळ माजली आहे. आता त्याच्यानंतर नंबर लागेल तो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंवर. उद्धव ठाकरेंवर खूप प्रकारचे आरोप करण्यात आले आहे, पण काही पुरावे नसल्यामुळे त्यांनी अजून त्यांना अटक केलेली नाही. तसेच बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्यावरही खूप आरोप केलेले आहेत, पण ते त्यांना अजून अटक करू शकले नाही. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये अटक झालेली आहे. तसेच त्यांच्या पत्नी राबडी देवी यांचीही चौकशी चालू आहे. बीजेपीचं सरळ राजकारण आहे, आमच्याबरोबर या किंवा तुरुंगात बसा. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनाही ईडीची नोटीस गेली होती व ईडीने अटक करून 100 दिवस ते जेलमध्ये होते, परंतु ते काही पुरावे नसल्यामुळे बाहेर आले व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंवर ईडीची कारवाई करणं एवढं सोपं नाही, कारण महाराष्ट्रात एकदम गलिच्छ प्रकारचं राजकारण झालं आहे. बंडखोरांना सोबत धरून बीजेपीने आपलं सरकार स्थापन केलेलं आहे. तसेच शरद पवार यांच्या घरातील रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई झालेली आहे. महाराष्ट्रात या झालेल्या कारवाईला लोक कंटाळलेले आहेत. एकतर खूप नीच प्रकारचं राजकारण इथे महाराष्ट्रात झालेलं आहे, त्यात ईडीची कारवाई झाली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती भेटू शकते व भाजपला इथे